जय मित्रांनो, मी पालघर पोलीस मनोहर लेकुडगे माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। आपला अपूर्णांक चॅप्टर चालू आहे। अपूर्णांक चॅप्टरचे भाग 2 झालेले आहेत। आज भाग 3 पहा। खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 13/16, 15/19, 17/21 की 7/8? तर काय करायचं, 16चा 19चा 21चा पाडा पाठ नाही, तुम्हाला काही हरकत नाही। 13च्या छेदात या दोन्हीतला फरक लिहायचा 3, 15च्या छेदात या दोन्हीतला फरक लिहायचा 4, 17च्या छेदात या दोन्हीतला फरक लिहायचा 4 आणि या दोन्हीतला फरक 7च्या छेदात काय हो 1। मग बघा 3 चौक 12, उरलेली बाकी सोडून द्या। 4 त्रिकम 12, उरलेली बाकी सोडून द्या। 4 चौक 16, उरलेली बाकी सोडून द्या। 1 न 7 ला 7चा भाग गेला। मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर हा 3 काय विचारला आपल्याला? सर्वात लहान अपूर्णांक विचारलाय। काय येते हो? 15/19 येते। बघा खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता म्हणलं होतं। आता दुसरं उदाहरण बघू। खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? नंबर 1 चा आहे 4च्या छेदात 5, नंबर 2 चा आहे 5च्या छेदात 4, नंबर 3 चा आहे 48/7 आणि नंबर 4 आहे 72/7। अगोदर काय करू बघा, या दोन्हीला लहान स्वरूपात आणू। 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सकम 72 आणि 12 पंचे 60। आता याचं कॅल्क्युलेशन करताना इथं छेद 5 आहे, इथं छेद 5 आहे, पण अंश याच्यापेक्षा कसा आहे? लहान आहे। अंश लहान आहे म्हणजे 5 न 4 ला भाग देताना आपल्याला आधी 0 दशांश घ्यावं लागेल, म्हणून हे दोन अपूर्णांक कसे आहेत? तो लहानच आहेत। फक्त मोठे कोणते आहेत? 5/4 आणि 6/5। मग अशा अपूर्णांकामध्ये बघा मोठा अपूर्णांक काढायचा आहे की तो जो लहान असतो तो मोठा, जो मोठा दिसतो तो लहान। बघा 4 1 4 दशांश दिला, 1 उरला, 0 घेतला, 4 2 8, 2 उरले, 4 पंचे 20, 1.25। याचं काय ते 5 1 5 दशांश दिला, 2 1 उरला, 5 2 10 म्हणजे 1.20 आले। म्हणजे तुमचा काय हो 5/4 हा अपूर्णांक काय होता? सर्वात मोठा अपूर्णांक होता। त्याच्यानंतर बघू पुढील अपूर्णांक। पुढील अपूर्णांक चढत्या क्रमाने पुढील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास, पुढील अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास प्रथम कोणता अपूर्णांक लिहाल? बघा अपूर्णांक कोणते आहेत? 16/21, 6/7, 4/7, 15/11। हे अपूर्णांक काय करायचे? चढत्या क्रमाने लिहायचं। चढत्या क्रमाने लिहायचे म्हणजे काय? आधी लहान संख्या, मग मोठी, मग मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी। मग चढत्या क्रमाने लिहिल्यास प्रथम कोणता अपूर्णांक, म्हणजे आपल्याला फक्त क्वेश्चन फिरून टाकला। याला काय म्हणायचं? सर्वात लहान अपूर्णांक कोणता हेच विचारायचंय। फक्त काय म्हणले? चढत्या क्रमाने मांडल्यास प्रथम कोणता अपूर्णांक? प्रथम चढत्या क्रमाने म्हणल्यावर लहानापासून सुरुवात करायची। आपल्याला फक्त याच्यातला लहान अपूर्णांक कोणता बघायचा आहे। 21चा पाडा येत नाही, काय हरकत नाही। 16 आणि 21 मधला फरक काढायचा, कितीचा येतो? 5चा। 6 आणि 7 मधला फरक काढायचा, कितीचा येतो? 1चा। 4 आणि 7 मधला फरक काढायचा, 3चा। 15 आणि 11 मधला फरक कितीचा हो? 4चा। मग करा आता भागाकार। 5 त्रिक 15, 1 न 6 ला 6चा भाग, 3 1 3 आणि 4 त्रिकम किती हो? 12। मग मला सांगा सर्वात लहान अपूर्णांक कोणता येईल? हा 1 म्हणजे 4/3। तर तुमचा सर्वात लहान अपूर्णांक 4/7 म्हणजे चढत्या क्रमाने मांडला तर पहिल्यांदा कोणता येणार? 4/7 येणार। चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण। -3च्या छेदामध्ये 5 कंस क्लोज, कंसाच्या बाहेर वजाचं चिन्ह, पुन्हा चौकटी कंस, पुन्हा कंसामध्ये -2च्या छेदात 7 कंस क्लोज, पुन्हा वजाचं चिन्ह, पुन्हा कंसात -3च्या छेदात 4 पुन्हा कंस क्लोज। बघा असे जर कंस दिला असेल तर सर्वात आधी मधल्या कंसापासून सुरुवात करायची।
मग आम्ही बघतो हे -3/5 जशा असतं तसं ठेवलं बघा, -3/5 जशा असतं तसं ठेवलं या चौकटी कंसात, हा -2/7 जशा असतं तसा, हे मायनस न या कंसाला गुणलं, मायनस मायनस झालं काय हो, +3/4 कंस निघून गेला, बरोबर. आता बघा, आता इथे हा कंस सोडून घ्या, इथं बघा हा कंस सोडला म्हणजे हा कंस निघून गेला ऑलरेडी, मायनस न -2/7, मायनस न या कंसाला गुणलं, हा कंस धरला काय आणि काढला काय, काही फरक पडत नाही. पुन्हा हे -3/5 आहे, या मायनस न या कंसाला गुणा, मायनस मायनस काय होतं, +2/7, मायनस प्लस काय होतं, -3/4. मग मला सांगा, चौकटी कंस सुद्धा आता निघून गेला. आता हे -3/, बघा, -3/5 अधिक 2/7 वजा 3/4 काय आलं, 4 आलं. आता यांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय, तर यांचं कॅल्क्युलेशन करताना आधी वजाबाकी करा, किंवा बेरीज वजाबाकी, किंवा छेदाचा काय करा, लसावी काढा. 5, 7 आणि 4चा तिन्ही प्रक्रिया म्हणजे तुम्ही या दोन्हीची बेरीज किंवा वजाबाकी करून, किंवा या दोन्हीची वजाबाकी करून कसंही सोडू शकता, उत्तर तेच येणार आहे. 7, 5 आणि 4चा लसावी काढून आपण सोडू. बघा, 7, 5 आणि 4 या तीन संख्यांचा लसावी काढायचा आपल्याला. 7×5 35, बघा 7×5 35 आणि 35 चोक 140 होते. किती होत आहे, 140 होते. बरं, लसावी काढून आपल्याला थोडंसं अवघड जात आहे, तर आपण काय करू, असंच कॅल्क्युलेशन करू. बघा, 7×3 = 21 वजा 21 अधिक 5×2 = 10 छेदामध्ये 7×5 35 वजा 3/4 जसे असतं तसं, -21 मधून +10 गेले. या -21 मधून +10 गेले, 21 मधून 10 गेले, उरले काय, 11/35 वजा 3/4. 11×4 = 44, आपण कसे -44, 35×2 = 70, 35×3 = 105, पण कसे -105 भागिले 35 चोक किती हो, 140. लसावी 140च निघालता. बघा, -44 आणि -105, इथं मायनस मायनस मायनसच राहते बेरीज वजाबाकी मध्ये, फक्त यांची काय होते, बेरीज होते. 149 छेदामध्ये 140, हे कशानं कट होते का बघायचं, कट झालं, कोणत्या संख्येनं भाग गेला तर ठीक, नाही तर हे -149 भागिले 140 जशास तसं ठेवायचं. याला कशानं भाग जात असला तर देऊन घ्यायचा, जर जात नसेल तर काय हरकत नाही. हेच बघा, आता मी लसावी काढून सोडून दाखवतो तुम्हाला. बघा, 5, 7, 4 यांचा लसावी किती आहे हो, 140, बरोबर. 5 ने 140 ला कितीचा भाग जाते, बघा, 5×2 = 10 आणि 5×8 = 40, 28. 28 ने या 3 ला गुणायचं, 28 ने 3 ला गुणलं, 8×3 = 24 ला 4, 8 आले 2, 3×2 = 6 आणि 2 8. हे मायनसचं चिन्ह जशा असतं तसं. 7×2 = 14, 20 चा भाग गेला, 20×2 = 40, अधिकचं चिन्ह जशा असतं तसं, हे वजाचं चिन्ह जशा असतं तसं. 4 ने 140 ला कितीचा भाग जातोय, 4×3 = 12, बघा, 4×3 = 12, 2 उरले, 4×5 = 20 आणि 35×3 किती हो, 105. आता हेच मी इकडे लिहितो. बघा, हे -84 अधिक 40, 84 मधून 40 गेले, उरले किती हो, 44. पण कसे मायनस, कारण मायनसचं चिन्ह मोठं आहे म्हणून. -44 -105 भागिले 140, -44 आणि -105, -149 छेदामध्ये किती हो, 140 जशास तसं. कशानं भाग जात असला काटायचं, किंवा उदाहरणात एखाद्या वेळेस दशांश मध्ये जर दिलं असेल, हेच जर उत्तर दिलं नसेल आणि दशांश चिन्हामध्ये उत्तर दिलं असेल, तर काय करायचं, 140 मायनसचं चिन्ह जशास तसं, उरले 9, दिला दशांश, घेतले 0, पुन्हा इथं 0, पुन्हा 140 न 900 ला भाग कितीचा जातो बघायचं, 140 न 8चा भाग देऊन बघायचा, कारण 9चा भाग दिल्यावर हे 14 8 12 दर्शन, 8चा भाग बी पुढे चाला, 140 गुणिले किती 7चा देऊन बघू,
7 चोक 28, हातचे आले 2, 7 एक 980, हे सुद्धा वरीच आलंय. 140 गुणिले 6, 6 चोक 24 ला 4, 6 एक 6, 2 4 840, म्हणजे 1 पॉईंट कितीचा 6 चा भाग जाईल. पुन्हा उरतील किती 60, पुन्हा हे झाले 600, मग 140 त्रिक किती होतंय 14 त्रिकम 42, 140 14 चोक 56, पुन्हा 560 चा भाग जात आहे. पुन्हा 560 चा म्हणजे 4 चा भाग जात आहे. पुन्हा उरतात किती 40 उरतात, पुन्हा झाले 400, मग 14 दुनी 28, 14 त्रिकम 42, तर पुन्हा कितीचा भाग जाते 14 दुनी 28, 280, उरले 120, पुन्हा झाले 1200, असा 1.642 असा भाग जातय. मग तुम्हाला 1.642 च्या जागी असं जर उत्तर दिलं 1.65, तर हे सुद्धा उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. चला पुढे बघू आपण. जर 1/4 बरोबर 0.2284 असेल तर 1/0.12340 4378 बरोबर किती? बघा 1/4.378 याचं उत्तर 0.2284 असेल तर छेदात काय केलं बघा, दशांश चिन्हाच्या नंतर एक अंक होता, किती अंक वाढले इथं दशांश चिन्ह होतं 4च्या नंतर, तर 1 2 3 4 5 अंक वाढले. किती अंक वाढले 5 अंक. मग मला सांगा 1/छेदात जर 100 लिहिलं तर आपण काय करतो, जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य काढतो आणि वरी काय करतो 0.01 लिहितो. आणि जर का समजा हे जर का असं असेल, कसं असेल 1/0.01 असं असेल, तर आपण काय करतो दशांशच्या नंतर 2 अंक आहेत, मग हे दशांश चिन्ह काढून टाकायसाठी वरी काय करतो 2 शून्य देतो. मग बघा इथं खाली एकाच स्थळानंतर बघा खाली 1 2 3 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, तर 1 2 3 4 5 6 7 इथं 8 स्थळानंतर दशांश चिन्ह दिले. किती 8 स्थळानंतर, इथं 3 स्थळानंतर होतं, तर दशांश चिन्ह काय होईल हो, इकडे बघा इथं 8 स्थळानंतर आहे, म्हणजे इथं बघा इथं 3 स्थळानंतर आहे, तर 5 स्थळ काय झालं वरी वाढलं. 1 2 3 4 5 स्थळ वरी वाढलं, म्हणजे वरी 5दा शून्य दिले, वरी 5दा शून्य दिले, तर हे 1 2 3 4 5 स्थळानंतर दशांश चिन्ह कुठं जाईल निघून जाईल. मग 1 2 3 4 आहे, तर 5वं स्थळ आपल्याला काय घ्यावं लागेल शून्य घ्यावं लागेल, म्हणून 22 84, आणि इथं काय करावं लागेल 5वं स्थळ शून्य घेऊन आपल्याला उत्तर काढावं लागेल, म्हणजे 22,840 होते. समजलं का तुम्हाला? अजून एकदा बघा जर समजलं नसेल तर 1/4.378 आहे बरोबर, त्याचं उत्तर काय आलंय 0.2284 आलंय. म्हणजे 1 2 3 स्थळ आहेत इथं दशांशच्या नंतर, इथं दशांशच्या नंतर 8 स्थळ आहेत, म्हणजे किती स्थळ वाढलेत 5 स्थळ वाढलेत. जर 5 स्थळ खाली वाढले असतील तर आपण काय करतो वरी 5 शून्य देतो, 1 2 3 4 5 वरी 5 शून्य दिले. मग कशावर 5 शून्य 1 वर 5 शून्य, पण उत्तर काय होतं 0.2284 होतं. हे 5 दशांशा नंतर 5 स्थळ वाढलेत, म्हणजे दशांश चिन्ह आपण इथं जर आणायचं म्हणलं तर वरी किती शून्य द्यावं लागले 1 2 3 4 5 शून्य द्यावं लागले. मग 5 शून्यानं गुणाकार केला तर बघा गुणाकार अशा 100 1000 10,000 या संख्येनं जर गुणाकार केला, तर मी नियम सांगितलंय गुणाकार केला तर काय होतं दशांश चिन्ह उजवीकडे जातं, आणि जर भागाकार केला तर दशांश चिन्ह कुणीकडे जातं डावीकडे जातं. मग मला सांगा 5 स्थळानंतर दशांश चिन्ह वाढवायचं 1 2 3 4, हे 4 शून्य कटून गेले आणि हे दशांश चिन्ह उडून गेलं. 2284 गुणिले 10 म्हणजे 2284 आणि 0 म्हणजे 22,840 उत्तर येते. एकदम सोपा आहे, फक्त मी सांगितलेले पहिल्या भागामधले सगळे नियम ॲक्युरेट वाचून वहीवर लिहून घेऊन त्याच्यावर काय करावं लागते प्रॅक्टिस करावं लागते, कारण प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. जर 17च्या छेदामध्ये 18 बरोबर A आणि 18च्या छेदात 19 बरोबर B
असेल तर खालील पैकी कोणता पर्याय अचूक आहे? नंबर 1, बी लहान आहे ए पेक्षा. 2, ए मायनस बी लहान आहे 0 पेक्षा. 3, ए च्या छेदात बी बरोबर 17/19. 4, ए इंटू बी, ए गुणिले बी बरोबर 19/17. बघा, घाबरून जायचं नाही. असं उदाहरण दिसलं आणि असे ऑप्शन दिसले, आता काय करू म्हणायचं नाही. सगळं सोपं असतंय. फक्त पहिला भाग बेसिकचा असतो, तो बेसिक आपण डोक्यात ठेवायचं. आपलं डोकं इकडे तिकडे हलू द्यायचं नाही. भरतीला आला म्हणजे भरतीच करायची. ह्याचा दवाखाना त्याचा दवाखाना कर, इकडं बघ तिकडं बघ, अजिबात हिंडत बसायचं नाही, मोटरसायकलवर फिरत बसायचं नाही. आलाव कशासाठी? 20-22 पोरं आत्ताच्या भरतीमध्ये झालेल्या 20-22-25च्या रेंज मधले, म्हणजे इयर 24-25च्या मधले पोरं जास्तीत जास्त भरती झालेत. कारण पोरायला आधीपासून कळालंय, आधीपासून त्याला आता मार्गदर्शन भेटालंय की बुवा करायचंय काय, तुला अभ्यास कसा करायचा आहे, तुला रनिंग कशी करायची आहे, सर्व मार्गदर्शन भेटालंय. त्याच्या आधी युग फॉरवर्ड नव्हतं, आता फॉरवर्ड झालंय. पोरगं 10वीपासूनच मला भरती व्हायची की नाही, ते 10वीपासून नियोजन लावाले, काय अभ्यास करावा लागतोय काय नाही. 11वी-12वी लवकर 8ला टाकाले आणि भरतीचा अभ्यास करायला. लवकर सक्सेस व्हायचा असेल तर मार्ग, आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही मार्ग बदलणं, सगळ्यात महत्वाचं ते आहे. तुम्ही मार्गी कुठल्या लागता. मार्ग चुकला की तुमचे 2-4 वर्ष वाया गेले. त्याच्यामुळं मार्गदर्शन अति महत्वाचं आहे. आणि अभ्यास करताना हे करताना फुल जवानी आहे. जवानी नंतर बी बघता येते. नोकरी लागल्यावर खूप आहे, ते बघायसारखं खूप आहे. नोकरी लागल्यावर आधी अभ्यास, मेहनत करा. तुमच्याकडे 1 नाही 1000 जण येतात, त्याला काही विषय नाही. फक्त मेहनत एकच महत्वाचं आहे. मेहनत करणे, मेहनतीशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही बिझनेस क्षेत्रात जा, नोकरी क्षेत्रात जा, कुठं भांडे घासायला जावं लागलं तरी मेहनत करावं लागते. नांगर आणायचं म्हटलं तरी मेहनतीशिवाय काय नाही. फक्त मेहनत इतकीच आहे. डोक्याची मेहनत आणि अंग मेहनत याच्यातील फरक आहे. सिमेंटचे पोते उचलू टाकणे आणि तिथं मालक होऊन बसणे किंवा मॅनेजर होऊन बसणे, हिशोब करणे, याच्यातला फरक आहे. मेहनत काही जण डोक्यानं करतात, काही जण अंग मेहनत करतात. अंग मेहनतीला मोबदला जास्त भेटत नाही, पण डोक्याच्या मेहनतीतला IIT कंपनीमध्ये लाख 2-2 लाख पगारी असते. AC रूम बसून पण त्याचं काम करतात की नाही, करतात. फक्त डोक्याचं काम असते, त्याचं मेहनतीचं काम असते, पण डोक्याच्या मेहनतीचं असते, अंग मेहनतीचं नसते. हाच फरक आहे. बघा, उदाहरण दिसलं काय अवघड नाही. 17 आणि हे बघा, बी लहान आहे ए पेक्षा, हे चिन्ह आधी महत्वाचं घ्या. बी लहान आहे ए पेक्षा, म्हणजे ए मोठा आहे बी पेक्षा. ज्याच्याकडे हे तोंड झालं तो मोठा, ज्याच्याकडे तोंड नाही तो लहान. असं हे चिन्ह आधी माहिती करून घ्या. त्याच्यानंतर बघा, जर 17/18 बरोबर ए आणि 18/19 बरोबर बी असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? म्हणजे खालीलपैकी पर्याय कोणता अचूक आहे? बी लहान आहे ए पेक्षा. म्हणा आता बघू कोण लहान आहे कोण मोठा आहे. 17/18 आणि 18/19 यामध्ये लहान कोण मोठा कोण आपल्याला बघायचं. बरोबर, 18 न 17ला भाग जात नाही, 0चा दशांश द्या, इथं 0 घ्या. 0 घेतला, मग मला काय म्हणायचंय बघा, हे मी तुम्हाला नियम शिकलेला आहे. काय नियम शिकलेला आहे? जर 17/18 आणि 18/19 दोन्ही मधला अंश आणि छेदामधला फरक काय हो? 1चा आहे. मग फरक 1चा आहे, तर जो लहान आहे तो काय होणार? मोठा होणार. आणि जो मोठा आहे तो काय होणार? लहान होणार. सॉरी, जे मोठा आहे तो मोठा राहणार, जो मोठा आहे तो मोठा राहणार, आणि जो लहान आहे तो लहान राहणार. बघा, तरी आपण कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला. त्याच्यापेक्षा कॅल्क्युलेशन केलेलं बरं. 17/18 आणि 18/19 आहे. यांचं दोन्हीचं मी कॅल्क्युलेशन करतो. 18 न 17ला भाग जात नाही, 0 दशांश घ्या, इथं 0 द्या. मग 18चा पाडा म्हणा. 18 किती होते हो? 62 होत. मग उरले किती? 8, इथं दिला 0. 18 2 36, 18 3 54, 18 चोक किती हो? 72. आता इथं बघू 0 दशांश, इथं 0 दिला. बघा,
19 नम 72चे उरले 8 दिला 0, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चोक किती हो 76. इथं पण तेच आलं, इथं 4 उरालेत, पुन्हा इथं 4 उरालेत, मग इथं 0 दिला, मग इथं 0 दिला. इथं बघू 18 चोक 72, इथं 6 उरणार, इथं 8 उरतात. 18 चोक 72, 8 इथं 0 दिला, पुन्हा 18 चोक 72, पुन्हा इथं 19 दोन्ही 38, 19 दोन्ही 38. बघा हे 944 मोठा वाला आहे, 942 लहान वाला आहे, लहान. आणि हा काय झाला मोठा झाला. हा काय आहे हो ए आहे, आणि हा आहे बी. तर इथं काय म्हणलंय बी लहान आहे ए पेक्षा, बी लहान आहे ए पेक्षा, ए मोठा आहे. 944 मोठा बरोबर, 942 लहान. हे पहिलंच ऑप्शन बरोबर आहे बघा. बाकी 3 बघायची गरजच नाही. 3 बघायची काही गरज आहे का? पहिलंच कळालंय आपल्याला. पहिलं कळाल्यावर वेळ कशाला वाया घालायचा? घालायचा नाही अजिबात. तुम्ही म्हटला तर मी सोल्युशन तुम्हाला दाखवतो की बघ काय म्हणणं आहे. त्याचं म्हणणं आहे बघा ए वजा बी, म्हणजे या 944 मधून 942 काढले तर उरलं काय हो 0.2, म्हणजे 0च्या खाली आले 0.2. तर हे 0 मोठा आहे म्हणाले याच्यापेक्षा. 0 मोठा आहे का? या संख्या मायनस मध्ये आल्यात का? नाही, मायनस मध्ये येण्यात आल्या आता. म्हणजे ही संख्या काय हो 0 पेक्षा 0.2 काय मोठी आहे, म्हणजे हे चूक आहे. हे 0 पेक्षा ही मोठी आहे. याचं म्हणणं काय ए वजा बी, या दोन्हीची वजाबाकी केल्यावर 0 मोठा असतो, मायनस मध्ये उत्तर येते, येत नाही, प्लस मध्ये आले. त्याच्यानंतर एच्या छेदात बी 17/19 येतं म्हणाले. एच्या छेदात बी 17/19 येतं म्हणाले, चूक आहे. एच्या छेदात बी 17/19 येत नाही. बघा ए किती आहे, सोडून दाखवतो. ए आहे तुमचा 17/18, बी तुमचा भागिले बी तुमचा काय 18/19. त्याचं उत्तर 17/19 येते म्हणाले. येते का बघू. 17/18 या भागिलेचं गुणिले केलं 19/18, वरच्या वरच्याचा गुणाकार करावा लागतो, खालच्या खालच्याचा गुणाकार करावा लागतो. येतं का 17/19? येत नाही. 18चा वर्ग किती येतो 324, वरी या दोन्हीचा गुणाकार, मग या दोन्हीचा गुणाकार जास्त येतो, त्याच्यामुळे काय होतो 17/19 येत नाही. त्याच्यानंतर काय म्हणाले ए गुणिले बी 19/17. ए काय 17/18 आहे, गुणिले बी 18/19 आहे. हे 18 कटलं काय उत्तर आलं 17/19 आलं. पण इथं उत्तर उलट दिलं 19/17, म्हणजे हे सुद्धा चूक आहे, हे सुद्धा चूक आहे. म्हणजे खालचे तिन्ही चूक आहेत, फक्त 1 नंबरचं बरोबर आहे. आणि 1 नंबरचं बरोबर असल्यावर खाली काही करायची गरज नाही. फक्त मी तुमच्या सॅटिस्फिकेशन साठी हे सर्व सोडून दाखवले. आणि असं उदाहरण आलं तर गोंधळून जायचं नाही, याला काय वेळ वाया जात नाही. फक्त एकदा त्याचं कॅल्क्युलेशन करायचं. मी शिकवताना तुम्हाला थोडंसं वाटतंय लॉंग वालंय, पण आपल्या मनानं सोडताना फास्ट होते. हा त्याच्यानंतर बघा 57.03 भागिले 0.0001901 बरोबर के. तर के बरोबर किती म्हणाले, तर के बरोबर किती म्हणाले. मग बघा के बरोबर किती, हे मी काय केलं भागाकारात हे 5703 जशास तसं लिहिलं, खाली 1901 जशास तसं लिहिलं. आता वरी गुणाकारात चिन्ह दिलं, खाली गुणाकारात चिन्ह लिहिलं, वरी 1 लिहिला, खाली 1 लिहिला. 1 2 3 4 5 6 7 दशांशानंतर किती अंक आहेत 7 अंक, वरी 7 शून्य द्या, दिले मी वरी 7 शून्य. वरी दशांशानंतर 2 अंक आहेत, खाली 2 शून्य द्या, दिले मी 2 शून्य. हे 2 शून्य कट केले, हे 2 शून्य कट करून टाकले. 19 त्रिक 57, 1 ची तिप्पट 3, म्हणजे 19 1 न 3 चा भाग जातो 57/3 ला. तर 3 गुणिले किती शून्य आले 3 वर 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे किती येते हो 3 लाख उत्तर येते. ह्याचंच उत्तर तुम्हाला याच्यात काय देतात 3 गुणिले 1 2 3 4 5 10⁵ वागा असं देतात. हा जेवढे शून्य बघा 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढा त्या 10चा काय असतो घात असतो. आणि त्या दिवशी तुम्हाला सांगितलंय 1 वर 2 शून्य म्हणजे 10चा वर्ग, मग
1 वर 3 शून्य म्हणजे 10चा काय हो घन, जेवढे शून्य असतील तेवढं 10चा घात मायनसचा घात. आता समजा असं दिलंय एखादे उदाहरण, काय दिलंय 12च्या छेदामध्ये 100 दिले, 12च्या छेदात 100 दिले म्हणजे 12 छेदात 10चा काय होणार वर्ग. हाच भागाकारातला वरी गुणाकारात जायचं म्हणल्यावर 12 गुणिले 10चा काय होणार मायनस दुसरा घात होणार. 12 गुणिले 10चा मायनस दुसरा घात होणार म्हणजे त्याचा भागाकार काय येणार 0.12. किती स्थळानंतर दशांशी नाही, 2 स्थळानंतर दशांशी नाही म्हणजे काय होणार हो 2 स्थळानंतर जर दशांशी नाही तर 12 गुणिले 2 स्थळानंतर आहे म्हणून 10चा मायनस दुसरा घात. आता तेच उदाहरणात हे 3 लाख होते, 3 लाख होते, मी काय केले 3 गुणिले 10⁵ केला. पण हेच जर असं असेल 3च्या छेदात 1 लाख असं असेल तर ह्याचं उत्तर काय येणार 0.000003 येणार. बरोबर. ह्याचं उलट, याचं उलट, मग काय करणार याला 3 गुणिले 10⁻⁻5 करणार. कळालं तुम्हाला मायनस घात कवा येतो आणि प्लस घात कवा येतो. हे बेसिक समजल्याशिवाय उदाहरण सोडवायला काही मजा नाही. त्याच्याने मी तुम्हाला बेसिकला जास्त वेळ घेतो कारण बेसिक खूप महत्वाचं आहे गणितामध्ये आणि ज्याला बेसिक समजलं त्याला पूर्ण गणित सोडवता येते. आलं बघा पुढे सेम उदाहरण तसंच 0.000056 गुणिले 2 भागिले 11.2. आता बघा काय करायचं, हे 1 2 3 4 5 6 7 आहे. बरोबर आहे. किती दशांशानंतर 7 अंक आहे, तिथं दशांशानंतर 1च अंक आहे. तर मी काय करणार बघा, हे 56 गुणिले 1 2 3 4 5 6 7 10चा 10⁻⁻7 गुणिले 2 जशास तसं लिहिणार. 11.2 आहे म्हणजे मी काय करणार एका स्थळानंतर दशांश नाही म्हणून 112 गुणिले 10चा -1 करणार. एका स्थळानंतर दशांश नाही. बरोबर समजलं तुम्हाला. आता काय करणार मी बघा 56 ची दुप्पट 112 होते, हे 2 2 कटलं, उरलं काय 10⁻⁻7 भागिले 10⁻⁻1. बरोबर आहे. आता हा भागाकारातला वरी गुणाकारात जाणार म्हणजे मायनसचा घात काय होणार प्लस होणार. हे बघा भागाकाराचं गुणाकार होताना चिन्ह व्यस्त होतं, गुणाकाराचं भागाकार होताना सुद्धा चिन्ह व्यस्त होतं. मग भागाकारातला मला गुणाकारात न्यायचा 10⁻⁻7 गुणिले 10चा -1 होता प्लस 1. आता काय हो 10 10 पाया समान आहे, याची काय करा घाताची बेरीज करा. -7 अधिक 1 10, -7 अधिक 1 म्हणजे काय येणार हो -6 येणार म्हणजे 10⁻⁻6. तुमचं उत्तर किती येणार 10⁻⁻6. 10⁻⁻6 म्हणजे दशांश रूपामध्ये काय हो 0.1 2 3 4 5 आणि इथं काय करणार तुम्ही 1 देणार. हे तुमचं उत्तर 10⁻⁻6. दशांशानंतर 6 अंक घ्यायचं तर इथं 1 लिहायचं आणि इकडं 5 शून्य लावून टाकायचं. डन. कधी कधी उत्तर हे बी देतात आणि हे बी देतात, जास्त करून हे उत्तर देतात ते तलाठी ग्रामसेवक थोडस वरच्या लेवलला किंवा MPSC ला तसं पडू शकते. पोलीस भरती म्हणले की एवढंच उत्तर 10⁻⁻6. 6.75 गुणिले 5.5 अधिक 5.5 गुणिले 3.25 बरोबर किती. बघा 6.75 गुणिले 5.5 अधिक 5.5 गुणिले इथे 5.5 आहे, इथे 5.5 आहे. मी 5.5 कॉमन घेतला, कंसामध्ये हे 6.75 अधिक हे 3.25 जशास तसं घेतलं. 5.5 कॉमन का घेतला, हे अधिकचं चिन्ह जशास तसं केलं कारण दोन्हीकडे समान आहे. गुणाकार केला तर या 5.5 न गुणाकार 6.75 सोबत कंसाला गुणावं लागते आणि 3.25 ला गुणावं लागते. मग मी काय केलं कॉमन घेतलं. आता बघा 5.5 कंसात यांची बेरीज करा. 75 आणि 25 किती होतं 100 होतं. 100 म्हणजे इथं 0 0 आणि 1 हाचा 6 आणि 3 9 तो 75 आणि 25 किती होतं 1. किती येतं उत्तर 10 येतं. इथं करून दाखवतो तुम्हाला. 6.75 अधिक 3.25. बघा 5 आणि 5 10 ला 0, 7 आणि 3 10 ला 0, 6 आणि 3 9 1 10,
दशांश चिन्ह जशास तसं आलं उत्तर 10. आता 5.5 गुणिले 10 करायचं म्हणजे दशांश चिन्ह गेलं आणि शून्य उडून गेला. उत्तर किती आलं 55. गुणाकार कसा करतो बघा, 5.5 गुणिले 10 दशांश चिन्ह नाही असं गुणाकार करा. 55 गुणिले 10 म्हणजे 550. एका स्थळानंतर आहे ते एका स्थळानंतर ठेवून द्या. तुमचं उत्तर आलं 55. दशांशानंतरच्या शून्याला काही महत्व नसते. डन. चला नेक्स्ट क्वेश्चन. 0.00005 इंटू 0.00006. बघा 1 2 3 4 5 5 गुणिले 10 पॉवर काय येईल -5. दशांशानंतर 5 अंक आहेत. इथं किती आहे दशांशानंतर 6 अंक आहेत. काय येणार हो 6 गुणिले 10 पॉवर -6 6 अंक असतील. 6 5 30 गुणिले 10 10 पाया समान आहे. पाया 1 घ्या. घातांकाची काय करा बेरीज करा. -5 आणि -6 यांची बेरीज किती येते -11. तुमचं उत्तर काय 30 गुणिले 10 पॉवर -11. डन. सहा पाच्या 30 गुणिले 10 पॉवर आणि ह्याचाच जर हे शून्य काढून टाकायचं म्हणजे काय तो 3 गुणिले 10चा पहिला घात गुणिले 10चा -11वा घात. हे 30च रूपांतर करायचं. 30 म्हणजे काय 3 गुणिले 10चा पहिला घात 3 10 30. मग इथं सुद्धा पाया समान आहे. घातांकाची बेरीज करा. 3 गुणिले 10 1 अधिक -11 -11 मधून 1 गेला किती उरत आहे -10. 3 गुणिले 10 पॉवर -10 हे सुद्धा उत्तर येते. मग 3 गुणिले 10 पॉवर -3 म्हणजे काय 0. शून्याच्या नंतर किती अंक घ्यायचे 10 अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10व्या नंबरला काय लिहून टाकायचा हा 3 लिहून टाकायचा. हे झालं तुमचं उत्तर इतकं मोठं. चला नेक्स्ट क्वेश्चन. 2 भागिले 0.002 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा 2 भागिले 0.002 काय करायचं 2 भागिले 2 करायचं 1 2 3 दशांशा नंतर छेदात किती अंक आहेत 3 अंक. वरी 3 शून्य द्या. 1 वर दिले म्हणजे काय 2 वर दिले काय बे 1 बेच होते. पुन्हा बे 1 बे किती आलं उत्तर 1000. 1000 म्हणजे काय हो 10चा घन. काही उत्तर देऊ शकतात. 10चा घनही देऊ शकतात. 1000 बी देऊ शकतात. वजा कंसात 7.023 वजा 11.203 बरोबर क्वेश्चन मार्क. मायनस कंसाच्या बाहेर आहे तर कंसाला काय करायचं या मायनस न गुणून घ्यायचं. -7.023 मायनस मायनस झालं +11.203. काय करायची 11.203 मधून 7.023 वजा करायचे. उभी मांडणी करून घ्या. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह इकडचे अंक इकडं इकडचे अंक इकडं वजा बाकी करा. 3 मधून 3 गेला 0. 10 मधून 2 गेला किती हो 8. 1 मधून 0 गेला 1. 11 मधून 7 गेले 4. 4.180 म्हणजे 4.18. उत्तर किती येतं तुमचं 4.18. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. 0.01 गुणिले 0.3 भागिले 0.15 बरोबर क्वेश्चन मार्क. काय करायचं 1 गुणिले 3 छेदात 15 जशास तसं लिहून घ्यायचं. गुणिले गुणिले वरी 1 खाली 1 खाली 2 दशांशा 3 नंतर अंक आहेत. वरी 2 शून्य 1 2 3 वरी एकूण किती अंक आहेत 3 अंक आहेत दशांशा नंतर. इथला 1 आणि इथले 2 खाली 3 शून्य. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. 3 5 15 1 छेदात 5 गुणिले 10 म्हणजे 5 10 50. मग 1 छेदात 50 उत्तर येणार. किंवा 1च्या छेदात बघा किंवा 1च्या छेदात 5 गुणिले 10चा पहिला घात आहे. जाऊ द्या 1 छेदात 50 ठीक आहे. किंवा 1 छेदात 50 चं जर दशांश मध्ये रूपांतर करायचं म्हणलं 0.0 द्या 0 द्या 50 दोन्ही 100 0.2 उत्तर काय येत आहे 0.2 किंवा 1च्या छेदात 50.
4.18 भागिले 0.418 प्लस 52.7 भागिले 5.27 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा 4.18 आहे भागिले 0.418 आहे अधिक 52.7 आहे भागिले 5.27 आहे. म्हणजे फक्त दशांश चिन्हाची थोडस बदलाबदली केली आहे. म्हणजे इथं 2 स्थळांतर इथं 3 स्थळांतर संख्या त्याच आहे 418 छेदात 418 वरी गुणिले खाली 1 वर दशांश चिन्हाच्या नंतर 3 अंक आहेत वरी 3 शून्य वरी 2 अंक आहेत खाली 2 शून्य अधिकचं चिन्ह जशास तसं हे 527 हे 527 जशास तसं वरी गुणिले 1 खाली 2 अंक आहेत वरी 2 शून्य वरी 1 अंक आहे खाली 1 शून्य हे 2 शून्य कटले हा 1 शून्य कटला हे 418 कटलं हे 418 कटलं हे 527 कटलं हे 527 कटलं इकडं उरलं काय 10 अधिक इकडं उरलं काय 10 10 उत्तर किती येतो 20. सोपं आहे की नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. .04 इंटू 0.05 गुणाकारामध्ये करायचे काय दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरायचे आणि गुणाकार करायचा आहे. 205 किती 1005 चोक 20 म्हणजे 1020 यांचा गुणाकार किती येणार 1020. फक्त 1 2 3 4 एकूण गुणाकारात या संख्येत 2 या संख्येत 2 दशांशात नंतर अंक तर 1 2 3 4 अंक सोडायचे दशांश चिन्ह द्यायचं 0.1020 उत्तर काय येणार तुमचं 0.1020 म्हणजे 0.102 नंतरच्या शून्याला किंमत नसते. हा दशांश चिन्हाच्या नंतर या संख्येच्या नंतर येणार दशांश चिन्हाच्या नंतर येणारे शून्य किंवा इकडे येणारे कितीही शून्य वाढवा किंवा इकडे कितीही शून्य वाढवा काही घेणं देत नाही त्या शून्याला किंमत नसते. नाहीतर एखादी वेळेस ऑप्शन मध्ये देईल 0.102 0.1020 0.1200 आणि 4 नंबरला देईल वरील पैकी सर्व असं जर असेल तर तुमचं हे 4 नंबरचं उत्तर हा वरील पैकी सर्व लक्षात ठेवायचं. कधी कधी अशी उत्तरं देतात आणि आपण मग गोंधळून जातो 2 नंबरचं 1020 उत्तर करतो मोकळ होतो मग घरी आल्यावर आपल्याला कळतं की तिन्ही उत्तर एकच होते बाबा. 2.43 भागिले 0.9 अधिक 1.6 भागिले 0.04 बरोबर क्वेश्चन मार्क. बघा करायचंय काय हे 243 हे 9 जशास तसं वरी गुणिले चिन्ह खाली दशांशानंतर 1 अंक आहे 1 वर 1 शून्य वरी 2 अंक आहेत 1 वर 2 शून्य अधिकचं चिन्ह 16 4 गुणाकार 1 1 खाली किती दशांशच्या नंतर 2 अंक आहेत वरी 2 शून्य वरी 1 अंक आहे खाली 1 शून्य. बघा 9 न 243 ला भाग द्या 9 2 18 उरले किती 6 9 7 63 0 0 कटला 27 छेदात 10 म्हणजे 2.7 अधिक 4 चोक 16 हा 0 0 कटला 4 40 मग 40 आणि 2 42.7 काय आलं उत्तर तुमचं 42.7. इथे हे कळालं का तुम्हाला 27 भागिले 10 म्हणजे मी 2.7 लिहिले हे 27 भागिले 10 हा शून्य काढला वर एका स्थळांतर दशांश चिन्ह दिले. शून्य 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54 तर x बरोबर किती बघा 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54 तर x बरोबर किती हे x एका बाजूला घ्या हा 0.54 लिहिला मी
या सगळ्या गुणाकारातले चिन्ह कुठं जाणार, भागाकारात जाणार. 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3. बघा मी काय केलं, ह्याची फक्त बाजू बदलली. 0.54 हा x आहे, x इथंच ठेवला, 0.54 ठेवला. हे फक्त इकडल्या ज्या संख्या अंशामध्ये आहेत त्या बाजू बदलल्या की काय झाल्या, अंशाच्या छेदामध्ये केल्या. मग बघा आता काय करतो मी, x बरोबर हे वरी 54 आणि खाली 3 गुणिले 3 गुणिले 3 3 आहे. वरी काय केलं, गुणिले चिन्ह 1, खाली गुणिले चिन्ह 1. 1 वर आता किती शून्य येतात, वरी दशांशानंतर 2 अंक आहेत तर खाली 2 शून्य. आता खाली दशांशानंतर किती अंक आहेत, 1 2 3 4 5 आणि 6, तर वरी किती शून्य, 6 शून्य. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बघा 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 आणि 27 दोन्ही 54. मग x ची किंमत काय आली, 2 वर 1 2 3 4 शून्य, म्हणजे काय आली हो, 20,000 आली. x ची किंमत किती आली, 20,000. फक्त कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं, बाकी असे किती लांबलचक उदाहरण आले तरी काही फरक पडत नाही. बघा 0.8 गुणिले 0.08 गुणिले 0.008 बरोबर क्वेश्चन मार्क. काय केले, 8 गुणिले 8 गुणिले 8 3 10, म्हणजे 8 चा घन किती हो, 512. गुणाकार करताना दशांश चिन्ह नाही असं गृहीत धरून गुणाकार करायचा. पुन्हा दशांश चिन्ह किती स्थळानंतर आहे, 1 2 3 इथं, इथं 2 5 आणि इथं 1 6. मग उजवीकडून तेवढे अंक सोडून डावीकडे पळायचं. 1 2 3 4 5 6. बघा 6 अंक सोडले, मग इथं दशांश चिन्ह द्यायचं. हे तुमचं उत्तर असेल. एवढं लक्षात ठेवायचं. फक्त सगळ्यात महत्वाचं मी दिलेलं भाग 1 अपूर्णांक चॅप्टर मधलं भाग 1 मधलं बेसिक हे पूर्ण चॅप्टरला लागू होते. आणि जर तुम्हाला पूर्ण चॅप्टर अगदी सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर भाग 1 खूप महत्वाचा आहे. जर 1.52 into 2.3 is equal to 3.496 असेल तर 0.152 गुणिले 0.023 बरोबर किती म्हणले, बरोबर किती म्हणले. बघा गुणाकार केलाय, 1 2 3 स्थळानंतर दशांश चिन्ह आहे, 1 2 3 उजवीकडून सोडून डावीकडे चलत येत दिले. तर इथं 1 2 3 4 5 6 स्थळ आहेत. गुणाकार 3496 लिहा, 6 स्थळ मोजा, 1 2 3 4, हे 5वं हे 6वं, दशांश चिन्ह देऊन टाका. हे तुमचं काय असेल, आन्सर असेल. ओके चला पुढलं एक असंच बघू. जर 27.25 गुणिले 25 बरोबर 68.125 तर 0.002725 into 2.5 is equal to किती. बघा गुणाकार केलाय 27 25 आणि 25 चा किती आला, 68,125. 1 आणि इथले 2 3 स्थळानंतर दशांश चिन्ह दिले. इथं 3 स्थळानंतर इथं काय केले, खाली फक्त स्थळ वाढीले तर 68,125च उत्तर येणार. फक्त इथं 1 स्थळ आणि इथले 6 स्थळ, 1 2 3 4 5 6 7 स्थळानंतर दशांश चिन्ह येईल. 1 2 3 4 5 6 आणि 7 इथं दशांश चिन्ह द्यायचं. हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. चला पुढचा क्वेश्चन पाहू. एका अपूर्णांकाच्या अंश व छेदामध्ये जेव्हा प्रत्येकी एक मिळविला जातो
तेव्हा त्याची किंमत 4 होते. तेव्हा त्याची किंमत 4 होते. आणि जर अंश व छेदामधून प्रत्येकी एक वजा केला जातो, तेव्हा त्याची किंमत 7 बनते. तर त्या अपूर्णांकाचा अंश किती असावा? तर त्या अपूर्णांकाचा अंश किती असावा? बघा, एका अपूर्णांकाचा अंश व छेदामध्ये जेव्हा प्रत्येकी 1 मिळविला जातो तेव्हा त्याची किंमत 4 होते. आणि जर अंश व छेदामधून प्रत्येकी 1 वजा केला तर तेव्हा त्याची किंमत काय होते? 7 बनते. तर त्या अपूर्णांकाचा अंश किती? अपूर्णांक आपल्याला माहित नाही, तो अपूर्णांक आपण x छेदात y मानू. मग या अपूर्णांकाच्या अंश व छेदामध्ये प्रत्येकी काय करायचंय? 1 मिळवायचा आहे. तर त्याची किंमत काय वाली आहे? 4 वाली आहे पहिल्या अटीनुसार. दुसरी अट काय म्हणले बघा, जर अंश व छेदामधून या x आणि y मधून, बघा दुसरी अट काय म्हणते, या पहिली अट ही झाली x आणि y मधून, या x आणि y मधून जर 1 वजा केलं तर त्याची किंमत 7 बनाली. ही काय हो? दुसरी अट आहे. ही दुसरी अट आहे. तर मला सांगा तुम्ही, x अधिक 1 बरोबर y अधिक 1 तिकडे नेला, काय झालं? 4 कंसात y अधिक 1 झाला, बरोबर. मग x अधिक 1 बरोबर 4 1 4y अधिक इथं 4 1 4. मग मी काय केलं, हा x हा 4y इकडे आणला, -4y झाला. हा 4 जशास तसा हा +1 इकडे नेला, -1 झाला. म्हणजे x वजा 4y बरोबर 4y - 3, 4y - 1 म्हणजे उत्तर काय आलं? 3 आलं. हे एक समीकरण भेटलं तुम्हाला. हा काय झालं? एक समीकरण भेटलं. आता दुसरं बघू, x - 1 बरोबर हा y - 1 बाजू बदलला, तिकडं गुणाकारामध्ये गेला. मग काय केलं मी? x - 1 बरोबर 7 गुणिले y, 7y वजा 7 1 7. आता काय केलं? x हा +7y इकडे आणला, -7y झाला. हा -7 -1 बाजू बदलला, +1 झाला. x वजा 7y बरोबर -7 अधिक 1 म्हणजे -6. हे समीकरण 2 भेटलं मला. काय भेटलं? समीकरण 2 भेटलं. मग इथं x आहे, इथं x आहे. x मधून x मला काढून टाकायचा आहे, तर मला काय करावं लागेल? या दोन्हीची वजाबाकी करावं लागेल. मग मी समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करतो. x वजा 4y बरोबर 3, x वजा 7y बरोबर -6 यांची मी वजाबाकी केली. यांची वजाबाकी केल्यावर +x -x कटून गेलं. इथं -7y हे मायनस झालं प्लस. मग 7y वजा 4y उरलं काय हो? 3y. इथं मायनस झालं प्लस. 6 आणि 3 किती हो? 9. y बरोबर 9/3 म्हणजे y बरोबर 3 त्रिक 9. किती आलं? y ची किंमत 3 आली. y ची आलेली 3 किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, समीकरण 2 मध्ये ठेवा. तुम्हाला x ची किंमत भेटेल. आणि x म्हणजे आपण अंश मानलाय, y म्हणजे काय? छेदात मानलाय, छेद. मग अंश तुम्हाला काढायचा, तर ही किंमत आलेली y ची किंमत बघा, ही y ची आलेली किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. x वजा समीकरण काय? x वजा 4, y ची किंमत 3 बरोबर 3. x वजा 4 त्रिकम 12 बरोबर 3. म्हणजेच काय हो? x बरोबर हे -12 पलीकडे बाजू बदलले, प्लस झाले. 12 आणि 3 15. x ची किंमत किती आली? 15 आली. म्हणजे तुमचा अंश काय येईल? 15. आणि तुमचा छेद काय आला होता? छेद कुठे गेला? y बरोबर 3.
म्हणजे x तुमचा अंश 15 आणि y छेद आला 3 म्हणजे काय हो तुमचा तो अपूर्णांक कोणता 15/3 अपूर्णांक कोणता आला 15/3 तुम्हाला अंश काढायला सांगितलाय तर त्या अपूर्णांकाचा अंश काय आला 15 आला 15/3 म्हणजे बघा 15/3 म्हणजे काय ऑप्शन मध्ये तुम्हाला 3×5 15 आणि 3 1 3 म्हणजे अंश तुमचा 5 सुद्धा ऑप्शन मध्ये असू शकतो आणि 5 च्या पटीतला म्हणजे 15 सुद्धा असू शकतो. मग बघा 5/1 हा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकामध्ये दोन्ही मध्ये बी 1 1 मिळाल्यावर उत्तर तुमचं 4 भेटाले 5 आणि 1 6 1 आणि 1 2 बे दोन्ही 4 भेटलं. या अपूर्णांकामधून 5/1 मधून काय करायचं वजा 1 1 केलं तर तुम्हाला त्याची किंमत काय भेटते म्हणलं 4 होते आणि जर अंश व छेदामधून प्रत्येकी 1 वजा केलं तर त्याची किंमत किती 7 बनाली आहे. 4 1 वजा 1 म्हणजे 0 म्हणजे 5 तुमचं उत्तर येऊ शकत नाही. तुमचा अपूर्णांक 15/3च घ्यावा लागेल. बघा 15 + 1 आणि 3 + 1 म्हणजे किती आले 15 आणि 1 16 3 आणि 1 4 4 चौक 16 4 आणि इथं 15 वजा 1 आणि छेद 3 वजा 1 15 मधून 1 गेला किती 14 आणि 3 मधून 1 गेला 2 बेसती 14 म्हणजे उत्तर तुमचं दोन्ही अटीनुसार पहिल्या अटीनुसार 4 आणि दुसऱ्या अटीनुसार 7 जर घ्यायचंय तर तुमचं आपले निघालेले x आणि y च्या किमती 15 आणि 3 जशाच तशा ठेवाव्या लागतात. 3 1 3 आणि 3×5 15 करून आपण जर बारीक केलं तर आपल्याला काय होईल या अटीमध्ये बसण्यात आला. म्हणून ऑप्शन मध्ये जर 5 आणि ऑप्शन मध्ये जर 15 हे दोन्ही उत्तर असेल तर आपली जी x ची आणि y ची किंमत निघालेली आहे. x ची म्हणजे अपूर्णांकाचा अंश तुमचा 15 असेल तर 15च लिहा.